राम राम मंडळी. तर आज आहे आपल्या मनोज भावाचं लग्न. गाडी बघा कशी सजवली. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. इकडे आपला नवरदेव पण रेडिओ होता ना, बाकीचे सुद्धा सगळे ताशाच्या तालावर ताल धरून नाचत होते. आपल्या मोहन दादा कोमल वहिनी पण चांगलाच ताल धरला होता आणि इकडे प्रसाद पण चांगलाच रंगात आला होता. आणि इकडे नवरदेव पण गाडीतून बाहेर येऊन हॉलवर जायला सज्ज होता. दुपारी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर ह्या बबलीचं तोंड बघा, जस काही हळद लावली नाही, हळदीत बुचकळले असं वाटत होतं. आणि इकडे आपला प्रथमेश पण भरवून आता ड्रोनची हवा खात होता. मिरवणुकीत सगळ्यांनीच आपापल्या कला दाखवायला सुरुवात केली होती. हे बघा समीर, पप्पू दादा, नंतर सचिन नाना आणि मयूरनी पण चांगलाच ठेका धरला होता. आणि आपला नवरदेव पण गाडीतच उभ्या उभ्या नाचत होता. मग आपल्या भगवानाला पण नाचायला वडलं पोरांनी. आणि आपल्या संतुनानाची तर युनिक झलक असती. तेवढ्यात आपला सम्राट दादा पण मिरवणुकीत सामील झाला होता. हॉलमध्ये गेल्यानंतर पोरांनी ताफ्यावर पण माहोल तापून ठेवला होता. मिरवणूक झाल्यानंतर मंगलाष्टका पण संपन्न झाल्या आणि वराडी मंडळी पण पुढच्या डोक्यात तांदूळ पेरायचं काम पद्धतशीर करीत होते. रात्री वरातीला पण 6 बेसन 6 टॉप नादच नाही. घरी आलेल्या नव्या नवरीचं स्वागत आमच्या मनोजदादांनी काही अशा प्रकारे केलं होतं. आणि वरातीला आपल्या सूरजदादांनी पण हजेरी लावली होती. सूरजदादाच्या माग माग आपल्या सम्राट दादांनी पण हजेरी लावली होती. आणि आपले दिगंबर दादा पण आवर्जून उपस्थित होते. आणि मोहन तर डायरेक्ट डीजेवर चढूनच फटाक्यांची आतिषबाजी करीत होता. हा हार धिंगाणा. आणि हा आपला सगळा मित्र परिवार. रात्रीचे 12 पण वाजून गेले होते ना. आपल्या सार्थकचा बर्थडे होता तर चैतन्याने घेतला होता सार्थकला उचलून. हॅपी बर्थडे टू यू. मग शेवटी आम्हीच 5 जणांनी देडवा नाचवला. तर आजची 7 अवताराची कहाणी 5 अवतारी सुपल संपूर्ण. भेटूया पुढील व्हिडिओत.